हक्क तुम्हाला त्या संविधानाने प्राप्त करून दिलेले आहेत। आणि मी भारतातील प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छितो की ज्या महापुरुषांनी तुम्हाला कुठली अपेक्षा न करता बघा, हे राजकारणी नेते तुम्हाला 1500 रुपयाचा आमिष दाखवतात आणि 1500 रुपयामध्ये मतदान करायला लावतात। आज इंग्लंड सारख्या देशामध्ये, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स सारख्या देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकारसाठी रस्त्यावर उतरावं लागलं होतं। या महिलांनी रस्त्यावर उतरलं होतं आणि सांगितलं होतं की आम्हाला पण मतदानाचा अधिकार द्या, आणि त्या मतदानाचा अधिकार तुम्हाला मोफतमध्ये त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। तरी देखील तुम्ही 5 किलो तेलाचा खुपरा येईल आपल्या 500 रुपयामध्ये, तेवढ्यात तुम्ही मतदान निघून टाकतात। आणि म्हणूनच हे आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये असे भ्रष्टाचारी नेते उभे राहतात जे 500 रुपये देऊन तुमचं तोंड बंद करतील आणि तोंड बंद केल्यानंतर त्यांना जेवढा भ्रष्टाचार करायचा तेवढा भ्रष्टाचार करतील। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार केलेला होता की माझा हा बोडा बाबरा समाज ज्याला मनुस्मृतीने एवढं हिंडलं आणि त्या मनुस्मृतीने एवढा त्रास दिला त्या महिलांना, आज त्या महिलांना मी मान उंच करण्याची संधी दिलेली आहे। तरी देखील ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुणगान न करता 33 कोटी देवी देवतांच्या घरामध्ये फोटो भेटतील। आज जरी आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये जरी गेलो तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या फोटो भेटणार नाही, पण 33 कोटी देवी देवतांमधला एक तरी फोटो भेटेल। आणि आश्चर्याची गोष्ट एवढी की ठीक आहे बाबा, तुम्ही अज्ञानी आहात, ठीक आहे, तुमचं शिक्षण झालेलं नव्हतं, पण कॉमर्स करणारी मुलगी, सायन्स करणारी मुलगी, अरे उच्च शिक्षण घेणाऱ्या, पदवीधर असणाऱ्या मुली ते शंकर भगवानला पुजतात, त्या देवाच्या झाडाला पाणी टाकतात, पण त्यांना जो शिक्षण करण्याचा अधिकार मिळाला त्या बापाने दिलाय। आता बाप 33 कोटी देवी देवतांचा बाप होता। मग तुम्हाला हेच सांगणे की सुशिक्षित असून आज तुम्हाला संकल्प करायचा, बघा माझं भाषण संपत नाही, परत त्यांचे गाणं होती, मग अजून परत तुम्हाला मार्गदर्शन करेल। पण 33 कोटी देवी देवतांनी जो तुमच्यावरती आशीर्वाद दिला नाही, तो आशीर्वाद ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून गेले। आणि या भारतातील सर्व स्त्री असं म्हणू नका, पण एक शोकांतिका आहे। दुसरी शोकांतिका म्हणजे काय, 14 एप्रिल जे जवळ आले की दुसरी म्हणते मायवे तुमना बाबासाहेब जयंती होली, तुमना बाबासाहेब आणण्यासाठी काहीच केलं नाही का, म्हणजे ही शोकांतिका आहे। एक महिला दुसऱ्या महिलेला सांगते की तुमच्या बाबासाहेबांची जयंती येते आणि तुमच्या बाबासाहेबांनी जे हक्क अधिकार दिलेले आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत, आम्हाला नाही। नाही मावळीला माझ्या सांगण्याची इच्छा आहे की आज जे तू मान सन्मानाने जगू लागली, आज जे तू शिक्षण मध्ये प्रगती करू लागली, पुढच्या खांद्याला खांदा लावून तू आज काम करू लागली, आणि नोकरीमध्ये देखील तू सेवा प्रदान करत असताना, सेवा करत असताना जर तू प्रेग्नेंट राहिली तर तुला 6 महिन्यासाठी डिलिव्हरीसाठी तुला सुट्टी भेटते, ती पण भरपगार। आणि हे देखील तरतूद त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि मनुस्मृतीच्या काळामध्ये नवरा एवढ्या बायकांना मारायचा तर ती एवढी वैतागून जायची तर मरण्यासाठी वीर शोधत बसायची। आणि अशा काही महिला होत्या त्या मनुस्मृतीच्या काळामध्ये, कुणी विहिरीमध्ये जीव दिला, कुणी नदीमध्ये जीव दिला। त्या महिलांना सांगू इच्छितो की संविधान जेव्हापासून लागू झालं, कलम 498 कलम लक्षात ठेवा। जर तुमच्यावर कोणी अन्याय अत्याचार केला तर तो कलम फक्त सांगा, त्याची गाठ फाटून जाईल। आणि कलम काय आहे, कलम 498 हा कलम कुठला आहे, तर हा कलम असा आहे की जर तुम्ही तुमच्या नवऱ्याची, तुमच्या सासूची, तुमच्या देराची आणि जेठाची जर तुम्ही कंप्लेंट केली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आणि जर सांगितलं की हे आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास देतात, तर एका 10 सेकंदामध्ये लगेच पोलीस ऍक्शन होईल कलम 498 चा अंतर्गत। आणि तुमचा नवरा, तुमची सासू, तुमची नणद सर्व पोलीस स्टेशन मध्ये, आणि अशा त्या पोलीस मग गार्डन वाल करतात। आणि हा अधिकार देखील तुम्हाला संविधानामध्ये मिळालेला आहे। मुलींसाठी ज्या 17 ते 18 वर्षाच्या मुली असतात त्या मुलींसाठी पोस्को कायदा काढण्यात आलेला आहे। हा पोस्को कायदा काय, जर एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जर सांगितलं की हा मुलगा माझ्याकडे 15 सेकंद माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहिला, तर 10 सेकंदामध्ये त्याला उचलतात आणि अशी हाणतात, अशी हाणतात, नवीन आयुष्यामध्ये कुठली पोरगीकडे पाहणार नाही। हा पोस्को कायदा आहे, ती सुद्धा त्या बापाने दिलेलं आहे। मग ही विचार करायचा त्या महामानवाने ज्या दिवसापासून संविधान लागू झालं, या संविधान लागू झाल्यानंतर आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये 29 राज्य आहेत, 10 धर्म आहेत, 7,500 जाती आहेत, 3,000 भाषा आहेत,
आणि 45 ते 50 कोटी कुटुंब आहेत आणि 150 कोटीच्या वरती लोकसंख्या आहे आणि हजारो काय त्योहार आहेत, शेकडो पंत आहेत आणि या सर्वांना एकत्र 75 वर्षापासून एकत्र ठेवण्याचं काम ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करते आणि तो अधिकार तुम्हाला त्या संविधानाने दिलेले. बाकी आता पुढचा मुद्दा पुढे घेतो, यांच्या गायनांचा कार्यक्रम आहे.